सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 43 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली आहे। त्यांना अधिक उपचारासाठी सध्या सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। याबाबतची माहिती सरपंच लहू भिंगारे यांनी दिली आहे। सकाळी नाश्त्यात वापरण्यात आलेल्या बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी असा शाळेतील शिक्षकांचा अंदाज आहे। दरम्यान त्यातील विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावरती सध्या उपचार देखील सुरू आहेत असं देखील यावेळेला सांगण्यात येत आहे। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा सध्या तैनात ठेवण्यात आली आहे। सांगेलीतून तब्बल 13 विद्यार्थ्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शिवसेना उभाटा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांसह पालक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। नवोदय प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे। रात्री विषबाधा होऊन आज दुपारपर्यंत कोणाला त्याची कल्पना नसल्यामुळे या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उभाटा सेनेचे कार्यकर्ते व पालक सांगेली येथे रवाना होत आहेत। आता आपल्याला समजतं येतं 43 ते 47 विद्यार्थी यामध्ये बाधित आहेत आणि त्यांना काही विद्यार्थी हे सांगेलीच्या PSC मध्ये आहेत, तर काही विद्यार्थी हे सावंतवाडीला आरेजला ह्या ठिकाणी शिफ्ट केलेले आहेत। सावंतवाडीला शिफ्ट केलेल्या विद्यार्थ्यांशी आम्ही आता भेटलो, त्यांची तब्येत ठीक आहे। नाही, आम्ही अजून सांगेली प्रशासनाकडे गेलेलो नाही। आता आम्ही गेल्यानंतर तिथली आम्ही सिच्युएशन बघून पुढचा निर्णय आम्ही पालकांच्या वतीने ठरवणार। आम्हाला विद्यार्थ्यांकडून समजते ते रात्री 3 ते 3:30 वाजल्यापासून मुलांना ओमेंट्स आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला। नाही, आता आम्ही तिथे गेल्याशिवाय हा आम्हाला नक्की त्यांनी काय केलं हे समजणार नाही आहे। त्यामुळे आम्ही आता सांगेली विद्यालयाकडे निघालो आहे। सांगेली PSCलाही आम्ही भेट देणार आहोत, तिथे किती विद्यार्थी आहेत ते बघणार आहोत आणि त्यानंतर माननीय प्रिन्सिपल यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळणे आणि पालकांपर्यंत योग्य माहिती जाणे याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत। यापूर्वी हा जो प्रकार आहे हा प्रकार नव्याने म्हणता येणार नाही, परंतु हा प्रकार घडू नये म्हणून आमचे सर्व PTC मेंबर यांनी वेळोवेळी प्रत्येक PTC मेंबरच्या मीटिंगमध्ये हा विषय लावून धरलेला होता की मुलांना जे अन्न दिलं जाते त्या अन्नाची तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे। दिलेला आहार आहे त्या आहाराची नेहमी खात्री केली पाहिजे। हे विषय आम्ही इथेच न ठेवता आम्हाला जे माननीय प्रिन्सिपल आहे त्यांचं योग्य देखरेख या प्रशासनावरती दिसून येत नव्हती। वेळोवेळी हा प्रश्न आम्ही JNV प्रशासनाला त्या ठिकाणी सूचित केलेला आहे। नाही, आता नक्कीच काय सांगता येणार नाही। मला वाटतं मी सुद्धा आत्ता विद्यार्थ्यांना भेटलेलो आहे आणि विद्यार्थ्यांची सर्वप्रथम काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे नंतर ह्याच्यात चौकशी केली पाहिजे, कोण आरोपी आहेत, कोण नेमकं काय घडलं आहे आणि नक्कीच त्यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे। मुलांचा विषय आहे आणि त्याच्यामुळे प्रथम आपण मुलांची काळजी घेऊया असं मला वाटतं। सगळे आईवडील चिंतित आहेत, आम्ही सगळे कार्यकर्ते असतील सगळेजण चिंतित आहोत आणि त्यांच्या प्रकृतीची पहिली काळजी घेतली पाहिजे। परंतु गंभीर विषय असल्यामुळे नक्कीच याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे। मला वाटतं एक प्रकारचं ह्या प्रशासनावर नवोदयचं जे प्रशासन आहे त्याच्या अंधाधुंदी कारभारामुळे असेल आणि त्यांचं कुठंतरी दुर्लक्ष आहे मुलांची काळजी घेण्यामध्ये आणि त्याचा हा परिणाम इथे भोगायला लागतोय मुलांना, हे दुःखद आहे। अनेक वेळा तक्रारी ह्या नवोदय विद्यालयाच्या बद्दल आलेल्या आहेत। वारंवार या संदर्भात तक्रारी ह्या कलेक्टरकडे करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्याच्या सुधारणा होताना दिसत नाही। त्याच्यामुळे ह्यापुढे तरी प्रशासन गंभीर दखल घेईल ही अपेक्षा। नुसार 38 विद्यार्थ्यांना आता बाधित झालेला आहे। त्यामध्ये सावंतवाडी म्हणजे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जवळपास नाही म्हटले तरी आता 10-12 विद्यार्थी पोचलेले आहेत। उर्वरित विद्यार्थी हे प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेलीमध्ये उपचार घेत आहेत। सांगेली आपले नवोदय विद्यालय आहे ना, तिथे जरा ते संध्याकाळच्या कालच्या फूड खाण्यामध्ये काहीतरी हे आलं आणि त्याच्यात फूड पॉयझनिंग झालं मुलांना आणि उलटी आणि संडास आला, म्हणजे ते चालू झालं। सकाळपासून जरा ते हे होतं। आता फक्त 8 मुलं फक्त सावंतवाडीच्या हॉस्पिटलात आणली आहेत, बाकीची नॉर्मल आहेत आणि त्यांना तिथे आमचं सांगेली आरोग्य उपकेंद्र आहे तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि 8 जी मुलं आहेत ती सुद्धा स्टेबल आहेत आणि त्याच्यात सरकारी आता हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। आणि आता मुलं जर बघायला गेलं तर फूड पॉयझनिंग कशामुळे झालं ते आता नक्कीच त्याचा शोध घेतला जाईल आणि त्याचे अधिकारी त्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं चालू आहे। खाण्यामुळे काय बदल झाला आणि कशामुळे झालं ते नक्कीच त्याचा शोध लावला जाईल। एकंदरीत शाळेत विद्यार्थी आहेत खूप, पण 43 मुलांना त्रास व्हायला लागला सकाळपासून आणि थोडीसं मुलं आहेत त्यांना परत आता तिथे PSC मध्ये उपचार घेतल्यानंतर जो परत त्रास होतोय त्यांना सो आता सावंतवाडीमध्ये शिफ्टिंग करण्याचं काम चालू आहे। 8 विद्यार्थी इथे पोहोचले आणि जे असतील त्यांना सो इथे सावंतवाडीमध्ये आणलं जाईल रुग्णालयामध्ये। हे आपले सांगेलीमध्ये नवोदय जे विद्यालय आहे त्याचे विद्यार्थी आहेत
आणि एक बरेच वर्ष त्यांचं तिथे कॅन्टीन बिंटीन त्यांचं सगळं स्वतःच आहे, त्याच्यात काय हे नाही. काहीतरी जरा प्रॉब्लेम झाला असेल फूडचा याच्यामुळे, ते आता कसं काय झालं ते आता केंद्र शासनाची शाळा आहे, त्याचा नक्कीच त्याचा तपास करण्यात येईल. आता कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे, म्हणजे ज्या जिल्ह्याचे जिथे असते नवोदय तिथे कलेक्टर हे अध्यक्ष असतात आणि ते नक्कीच त्याचा तपास करण्यात येईल. या दृष्टीने सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. उलटी आणि संडास म्हणून आलेले आहेत, कशासाठी ते बघावं लागेल. पण पेशंट तर स्टेबल आहेत, आता जे आले ते सगळे चांगले आहेत. बीपी सलाईन वगैरे लावून त्याची थोडं भीती काढून टाकायला. एक 6 जण आलेत सध्या, अजून एक 4 येणार आहेत म्हणून सांगितलं. पण सगळे स्टेबल आहेत, चांगले आहेत. नाही अजून त्यांनी आता पहिले तिथं जाऊन साईटवर बघून मग सांगणार आहेत की काय पाणी बदलून आल्या कुठून ते सांगणार. नाही नियंत्रण आहेत, त्यांचे सलाईन वगैरे लावलेले आहे. अजून 1-1.5 तासाने चांगलं होणार, म्हणजे नक्की चांगलं होणार. आजच्या दिवस डॉक्टर अंबापूरकर.